कादंबऱ्या ज्या आहेत बघा, जन हे वळू तू जेथे, ब्राह्मण कन्या, ह्या कादंबऱ्या आपल्याला अभ्यासाला आहे. ओके. आता कादंबरी म्हटल्यानंतर जे आहे की एक बऱ्यापैकी जे आहे किमान 300-350 पानाचं पुस्तक कमीत कमी आपल्यासमोर येतं बघा. कादंबरी हा सुद्धा एक निवेदनात्मक वाङ्मय प्रकार आहे बघा. कादंबरी लेखन जे आहे त्याचा एक मोठा काळ आपल्याकडं आहे ना. फळके, खांडेकर जर तुम्ही बघितलं. सो कादंबरीच्या बाबतीमध्ये जे आहे, कथा आणि कादंबरीचा जर जेव्हा विचार करायला जातो आपण, तर मग कथेपेक्षा याचा जो काही आवाका आहे तो कसा आहे, मोठा आहे बघा. तिथं प्रसंग वेगवेगळे, पात्र जास्तीची, अशा गोष्टी आहेत. ओके. सो कादंबरीचा विचार करताना ऑलरेडी ह्या 2 कादंबऱ्या जर तुम्ही डोळ्यासमोर आणल्या, जन हे आणि ब्राह्मण कन्या, मग हिच्यामध्ये बघा वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे रेफरन्सेस येत जातात. ब्राह्मण कन्या जर तुम्ही बघितलं, रास्तापेठचे रेफरन्सेस आहेत तिच्यामध्ये सदाशिव पेठेचे रेफरन्सेस आहेत, है ना. सो आणि पत्र, जसं बघा हिच्यामध्ये काही आकृतिबंध जे वापरले जातात बघा, है ना. लघु कादंबरीमध्ये पण पत्र जे आहे ते वापरलं जातं. हे 2 गोष्टी आपल्याला कॉमन सापडतात गौरी देशपांडेंच्या एक एक पान गळाव्यामध्ये. आणि इकडं जे आहे, इकडं पण पत्र आहेत, तिथंही पत्र आहेत, कारावासातून पत्र जी आहे. ओके. सो एकंदर तिच्यामधली इथली पत्र आणि तिथली पत्र काय फरक आहे हिच्यामध्ये, तर इथली पत्र कशी आहे ना, म्हणजे क्रिया प्रतिक्रिया असं ते आहे बघा. तुम्ही इकडून पत्र लिहिलं आणि त्याला तिकडून उत्तर आलं. कारावासातून पत्र जी आहे ती फक्त जी आहे तर ती जी नायिका आहे कारावासातून पत्र, देवी है ना, तिच्या इच्छेने जे आहे त्या गोष्टी वर्क होत आहेत. तिने लिहिलेली पत्र आहेत. समोरून त्याला काय रिस्पॉन्स आलेला आहे त्याचे काही रेफरन्सेस आपल्याला त्या पत्रात मिळतात की काल तुझं पत्र आलं. ओके. बट ते जे पत्र आहेत त्या पत्रांचा रेफरन्स जो आहे तो एका व्यक्तीच्या अँगलनी चालू आहे त्याचा, लघु कादंबरी. दुसरी जर गोष्ट तुम्ही याच्यामध्ये बघितली तर तुम्हाला वेगवेगळे कल्चर्स, वेगवेगळ्या गोष्टी, एच सर तिथलं कल्चर जे आहे, तिथले प्रसंग जे असतील, मुंबईमध्ये ती कामाला जाते तिथले प्रसंग कसे आहेत, त्याच्यानंतर जे आहे इथलं तिचं कौटुंबिक जीवन कसं आहे, व्यावसायिक, सो ते ॲस्पेक्ट तुम्हाला बघायला मिळतात. किंवा इकडं सुद्धा जे आहेत, आपण जन हेचा जर विचार केला तर जरी या कादंबरीचा नायक विश्वास आहे, इकडं कालिंदी नायिका आहे त्याची, पण तरीसुद्धा जे आहे हिच्यामध्ये इतर पात्र येतात, ती भाऊ खाऊन जातात. जसा भावे आहे बघा इकडं, ड्रॉइंग मास्टर, मुंगी येऊन साखर खावी. मग हे जे आहेत त्यांच्या घराचं वर्णन, त्यांच्याबद्दलचं वर्णन, म्हणजे एक एक पात्र जे आहे त्या पात्राबद्दलचे वर्णन हिच्यामध्ये आहेत बघा. ओके. सो मुजुमदार आहे, मग मुजुमदारचं तुम्हाला जे आहे ते एक चित्र डोळ्यासमोर उभं करून दिलं जातं. ते एक एक पात्र जे आहे ते कसं उभं राहिलं आहे, तसा जो काही आवाका आहे बघा, तो आवाका जो आहे तर तो इकडं डील होत ना बघा. कशामध्ये, याच्या बाबतीमध्ये. ओके. कथेच्या बाबतीमध्ये, कारण तो स्पेस तिथं नाही आहे, तो स्पेस तुम्हाला इकडं आहे. सो ती एक बाब कादंबरीच्या बाबतीमध्ये मॅटर करते बघा. ओके. सो कादंबरी हा जो बेसिक आस्पेक्ट आपल्याला समोर आहे तर तो काय आहे तो आपल्याला बघायचा आहे बघा. सिंपली कथेसारखाच हा पण एक निवेदनात्मक वाङ्मय प्रकार आहे. ओके. कालिंदीची हकीकत सुरुवात बघा तुम्ही. ओके. किंवा जन याची सुरुवात जी आहे, निवेदन तिच्यामध्ये आहे बघा. आणि मधून मधून जे आहेत तर ते संवाद तिथं येत जातात. आता याच्यामध्ये जे आहे ना, जो काही अनुभव आहे तो कसा आहे, बहुविध आणि अनेक केंद्री जो आहे. आता हे जे आहे कथेच्या बिलकुल अपोजिट तुम्ही बघू शकता, बरोबर. कथेमध्ये काय होतं, एक केंद्री अनुभव, स्वायत्तता तिथं फार दिलेली नाही तुम्हाला. नक्कीच तुमचा अनुभव विश्व तिथं वर्क करतो. कुठलाही लेखक लेखिका जे आहे ते जे काही लिहिणार आहे तर ऑब्वियसली त्यांचे एक्सपिरियन्सेस, जगाकडे बघण्यात दृष्टिकोन, याच्यातून ते लेखन घडत जाणार आहे. पण मुळात इथं जे आहे, इथलं जे अनुभव आहे ते बहुविध आहेत बघा, है ना, अनेक केंद्री या गोष्टी आहेत. संघराज्याच्या घटनेसारखी फेडरल अशी रचना असते बघा. आता फेडरल असं का म्हटलेलं आहे, त्याला युनिटरी म्हटलेलं आहे. केंद्र आहे की केंद्र जर आपण आपल्याशी बघितलं, याला युनिटरी रचना किंवा संघराज्य का, कारण इथं केंद्र आहे पण त्याच्याबरोबर अनेक राज्य पण आहेत. त्यांच्याबद्दल पण बोलणं जे आहे, त्यांच्या अधिकाराबद्दल बोलणं, त्यांच्याबद्दल जे आहे चिंतन करणं, ते तिच्यामध्ये वर्क होतं आणि ते करावं लागतं तुम्हाला. तो आस्पेक्ट कादंबरीमध्ये तुम्हाला सांभाळतो. तिच्यामुळे जे आहे की संघराज्याच्या घटनेसारखं जे आहे हे फेडरल आहे. स्वतंत्रपणे विकसित होणारी अनेक केंद्र जी आहे ती तिच्यामध्ये तुम्हाला दिसतात बघा. म्हणजे तुम्ही बघा, आपण जर ब्राह्मण कन्येचा विचार केला तर स्वतंत्रपणे त्यात किती केंद्र जन्माला येतात बघा. प्रत्येकाची एक भूमिका जी आहे. वैजनाथ शास्त्री तिथं आहेत, है ना. त्याच्यानंतर जे एस्तर तिथं आहे बघा,
त्याच्यानंतर जे आहे कालिंदीचा जो भाऊ आहे सत्यव्रत तो एक आहे. त्यांचे प्रत्येकाचे स्टँड आहेत, प्रत्येकाचं म्हणणं आहे. शिवशरण आप्पा जो आहे त्यांनी त्याची भूमिका तिथं मांडलेली आहे. असे बरेचसे केंद्र तुम्हाला हिच्यामध्ये जे आहेत तर ते बघता येतात बघा. तिच्यामुळं काय होतं की स्वतंत्रपणे विकसित होणारी अनेक केंद्र जी आहेत ती कादंबरीमध्ये तुम्हाला बघता येतात. ती स्वतंत्र असली तरी त्यातील अनुभव संघटित आणि परस्पर संबंधित असतात. आता बघा, जरी हे सगळं स्वतंत्र आहे तरी ते कसं आहे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे. जसं आपण एक मध्ये बघतो, एक पानगळामध्ये गंडेरिया कुटुंब तिच्यामध्ये दिलेलं आहे. मग गंडेरिया कुटुंब जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं जे काही वर्णन आहे विश्लेषण आहे तर ते जोडून घेतलेलं आहे. कशाला? कारण एक पानगळामध्ये काय आहे तर तिथं जे आहे विवाह संबंध जे आहेत, वैवाहिक जीवन जे आहे त्याची चर्चा आहे. इकडं ब्राह्मण कन्येमध्ये पण तुम्ही बघा की वेगवेगळ्या ज्या काही चर्चा आहेत. मग 2 लग्न करायचेत का, 2 बायका करायच्यात का, मग मला पहिलं लग्न करून दिलं तेव्हा मला विचारलं नाही तुम्ही, वकिली चांगली करतात. हे कशाशीच कनेक्टेड आहे, हे सगळं त्या चर्चेशी कनेक्टेड आहे. आपल्या ज्या सामाजिक संस्था आहेत मग तिच्यातली विवाह संस्था, त्या विवाह संस्थेचे नियम कसे असले पाहिजे, कुणी कुणाशी लग्न करायचं, तो अधिकार कुणाचा आहे, समाज काय म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या परस्पर संबंधित आहेत. हे सगळे जरी तुम्हाला नयनदेव भगनी वगैरे जे आहेत म्हणजे एखादं पात्र क्रिएट करणं, त्याची चर्चा, त्याचा प्रसंग, पण तो कसा असतो तिथं इंटरकनेक्टेड असतो. असं तिथं होत नाही कादंबरीमध्ये की एखादी घटना, एखादं पात्र, एखादं विश्लेषण हे कंप्लीट वेगळं आहे तुमच्या विषयापासून आणि तुमचं काहीतरी वेगळं चालू आहे, तसं तिथं होणार नाही. ओके. कादंबरीची रचना कथेच्या मानाने पसरट असते बघा. तो ऑब्वियसली जे आहे कथा तुमची जी आहे 3, 4, 5 पेजची कथा बघा, जास्तीत जास्त 10 पेज वगैरे जे आहे. इथं जे आहे कथेच्या मानानं कादंबरी पसरट आहे. कारण एक कादंबरी 300-350 पेजची कादंबरी किमान तुम्ही पकडली. ओके. आता तिच्यामुळे रचनेमध्ये सैलपणा येतो. अखेरीकडे झेपावण्याची गती जी आहे तर ती मंद होते. आता बघा, एखादा मूव्ही तुम्ही जर बघितला तर त्या मूव्हीमध्ये काही मूव्ही असे छोटे असतात, 1.5 तास, 1.25 तास, काही 2 तास, 2.5 तास, काही 3 तासची मूव्ही. बऱ्याचदा असं वाटतं की नाही खूप स्लो चालू आहे सगळं, है ना. स्वदेश नावाच्या मूव्हीचं मी एकदा एक्झाम्पल पण दिलं होतं बघा. स्वदेश नावाचा मूव्ही जर तुम्ही बघितला असेल, ओके, आशुतोष गोवारीकरांना म्हटलं होतं की बाबा हा चित्रपट फार लांब लचक चित्रपट आहे. मग तेव्हा ते म्हटले होते की तुम्हाला असं पटकन का पाहिजे सगळं, ज्या पद्धतीने गोष्ट होत जाते त्याला एक विशिष्ट टाईम पिरियड द्यावा लागतो. तो टाईम पिरियड तुम्हाला का द्यायचा नाही आहे. म्हणजे नियर अबाउट जे आहे 3 तास ठीक आहे, होऊ शकतं ना असं एखादा मूव्ही, सो तो तुम्हाला का नको आहे. अशी ही बेसिक गोष्ट काय आहे ना, कादंबरीच्या बाबतीमध्ये काय होतं की ते पसरत जातं. म्हणजे काही ठिकाणी जे आहे की असं वाटू शकतं तुम्हाला की हे जरा जास्त लांबतं आहे आता, आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या हिच्यामध्ये अखेरीकडे झेपावण्याची तिची गती मंद असते, स्लोली हळूहळू तिकडे जात असते. कथेचं तसं नसतं बघा. कथा ही क्विकली जे आहे, गुंड नावाची कथा घ्या तुम्ही, गुंड नावाच्या कथेमध्ये जे आहे ना ते किती क्विकली मूव्ह होत जातं बघा शेवटी, है ना. त्याचा पुनर्जन्म होणं जे आहे, नव्याने जन्माला येणं, त्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू येणं, क्विक एक्झिट ते घेऊन जातं. सो तसं कादंबरीमध्ये तुम्हाला नाही डील होत, किंवा कादंबरीमध्ये त्या गोष्टी नाही तुम्हाला बघता येत. कादंबरीच्या बहुकेंद्रित्वामुळे आणि अनुभवांच्या संमिश्रतेमुळे कादंबरीचा परिणाम कसा असतो, बहुविध असतो. म्हणजे आता बघा, आपण ब्राह्मण कन्या घेतली तर ब्राह्मण कन्येमध्ये जरी समाजव्यवस्था, विवाह व्यवस्था या सगळ्या गोष्टी असतील तर तिच्यामध्ये जे चिंतन आहे वेगवेगळ्या स्तरावर जे आहे बहुविध त्याचे परिणाम तुम्हाला मिळू शकतात. बघा, भाऊ बहिणीचं नातं कसं असलं पाहिजे, आई वडिलांचं जे आहे त्यांचं नातं, त्यांच्या मुलांबरोबरचं त्यांचं कम्युनिकेशन, ह्या गोष्टी कशा असल्या पाहिजेत ह्या हिच्यामध्ये येतात बघा. ओके. सो सिम्पली कसं आहे की कादंबरीमध्ये त्याचे केंद्र भरपूर आहेत. एखाद्याला वाटू शकतं की एस्तेर हे कॅरेक्टर जे आहे की ते मला आवडलं बाबा. जसा एखादा मूव्ही असतो, त्या मूव्हीमध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर असतात. एखाद्याला एखादं कॅरेक्टर आवडू शकतं, प्रत्येकाला लीड कॅरेक्टरच आवडेल किंवा तिच्यातच रस येईल असं नाही आहे. किंवा एखाद्याच्या आयुष्याशी इतर कॅरेक्टर जे आहे ते रिसम्बलन्स ठेवू शकतात. त्याला वाटू शकतं की नाही हे माझ्या आयुष्याचं रिफ्लेक्शन आहे, इथं याने असं केलं मी पण असं करायला पाहिजे. सो ते होऊ शकतं, कारण हिच्यामध्ये काय आहे की अनुभवांची संमिश्रता आहे बघा. प्रत्येकाचे जे अनुभव आहेत वेगवेगळे ते त्यांच्या दृष्टीने तसे आहेत. म्हणजे एकीकडं शांताचा जो अनुभव आहे, नाव पण तसं घेतलेलं आहे बघा, शांता. ओके. तो अनुभव कसा आहे की समाजात तिला येणारे अनुभव. मग आता असं होऊ शकतं की एखाद्या महिलेला हे वाटू शकतं, ती कादंबरी वाचली ब्राह्मण कन्या, की हां माझ्याबरोबर या गोष्टी घडलेल्या आहेत, आपलं आयुष्य पण असंच आहे. सो बेसिकली शांता शेवटी शांत होत गेलेली आहे, ती काही बोलतच नाही तिच्यामध्ये,
हां, फक्त तिचं हे जेवढे काही न बोलणारी लोक असतात बघा, ती जेव्हा बोलतात तेव्हा जे आहे सगळं हादरवून टाकतात. ती ठेवलेल्याच बाईला माणूस जो आहे तर तो सुखात ठेवतो. हे शांततेचं वाक्य आहे बघा. मग लग्न करून आम्ही पाप केलं का? करा मग चिंतन. सो बेसिकली जे आहे की कादंबरीचं जे बहुकेंद्रित्व आहे किंवा त्याची अनुभवाची संमिश्रता आहे, त्याच्यावर त्याचे परिणाम वेगवेगळे होऊ शकतात, इम्पॅक्ट वेगवेगळा होऊ शकतो. त्याच्यामध्ये कुणाला विश्वास वाटू शकतो की विश्वास हा जो आहे हा मी पण विश्वासच आहे बघा. बिशू जो आहे ती बंडखोर प्रवृत्ती जी आहे किंवा हा मी लात मारीन पाणी काढेल, मी करल काहीतरी. पण भावे जो आहे ज्यांनी जग बघितलं आहे, तर भावेचं गणित वेगळं आहे की थोडंसं झुकावं. तिच्यात काय आहे ना, आपलं काम आहे 2 पावलं मागं घ्यावीत. समोरच्याला जर थोडंसं आपण वाहवा त्याची केली, तिच्याने आपलं काम होणार असलं तर बिघडलं कुठं? हा भावे आहे, तो ते सांगतो आपल्याला. मग आपल्याला एखाद्याला वाटू शकतं की नाही, किंवा भावेसारखी कितीतरी लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतील मग क्या झुकून गोड बोलून काम करून घेतलं बाबा याने. सो ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या याच्यावर इम्पॅक्ट टाकतात बघा. अनेक व्यक्तिरेखा स्वभाव पात्र रंगवणं कादंबरीमध्ये शक्य असतं. का शक्य असतं? कारण कादंबरीचा पैस हा मोठा आहे बघा. सो हिच्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असतील, स्वभाव पात्र असतील, ते रंगवणं तिथं शक्य आहे बघा. ते एक एक कॅरेक्टर ते रंगवू शकतं. म्हणून बघा तुम्ही जन हेमध्ये एक एक कॅरेक्टर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे बघा ना, लेखकांनी जे आहे ते एक एक कॅरेक्टर की हे कसं आहे, काय आहे, याचा स्वभाव कसा आहे, नेचर कसं आहे. ओके, तेवढा अवसर कादंबरीमध्ये तुम्हाला मिळतो कारण त्याला स्पेस आहे तेवढा, तो घेतला आहे तिथं. कादंबरीमध्ये स्थळ काळाचा व्यापकपणा आहे बघा, वर्णनाचा ऐसपैसपणा आहे, पात्रांच्या बहुविध स्वभावाच्या वर्णनाला जागा मिळते. एखादं पात्र कसं आहे, मग त्याचं ओव्हरऑल पेहराव, त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं, त्याची लकब, असं सगळं तुम्ही जे आहे कादंबरीमध्ये बघू शकता. कादंबरीत तो स्पेस आहे तिथं, तो स्पेस तुम्हाला कथेत मिळत नाही. हा ना, एखादी गोष्ट एक्सप्लेन करणं जे आहे, म्हणजे बघा तुम्ही अजून कवितेकडे जर गेला तर कितीतरी ओळींमध्ये 8-10 ओळीतच विषय संपवून टाकले. ओके, आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. ओके, तेच जर तुम्हाला जे आहे मग आनंद जे आहे त्याच्यावर एखादी कथा लिहिली, त्याच्यावर एखादी कादंबरी लिहिली बघा. सो मूळ तो मुद्दा आहे की तो स्पेस तिथं मिळतो, तिच्यामुळे वर्णन, स्वभाव, पेहराव, ईच अँड एव्हरीथिंग तिच्यामध्ये डील होतं बघा. कादंबरीत विस्तार असतो. जीवन भाष्य करणे हा कादंबरीचा प्राण आहे बघा. जीवनावरचं भाष्य जे आहे, विस्तार आहे, जीवन भाष्य, जीवनाचे कितीतरी अँगल्स तुम्हाला कादंबरी जे आहे तर ती देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा बिशू जो आहे, मग आता तिच्यामध्ये पण कसं आहे ना की कधी कधी लेखकांनी मग त्याला जोडून कादंबऱ्या लिहिलेलं आहे. शिप्रा सरहद जन हे, हा ना, बिशूचं लहानपण ते बिशूचं समृद्ध होत जाणं. आता हिच्यामध्ये कसं असतं बघा की स्थळ काळाचा जो आहे व्यापकपणा तिच्यामध्ये आहे. जीवनावर भाष्य करणं, मग जीवनाच्या ज्या वेगवेगळ्या बाजू आहेत त्या तिथं ठेवलेल्या आहेत बघा. काही लोक जे आहे ते मटेरियलिस्टिक आहे, ते मटेरियलिस्टिक जीवनामध्ये जे आहेत तर ते खुश आहेत बघा. किंवा निशिकांसारखं कॅरेक्टर तिथं येतं की ते निशिकांसारखं कॅरेक्टर तुम्हाला सांगतं की बाबा मी एखाद्या खूप चांगल्या संपन्न घरात जन्माला आलो, आम्हाला थोडी दोष आहे, मला माझं आयुष्य देशासाठी वेचायचं आहे. माझ्याकडे जरी एवढे पैसे असले तुम्हाला दिसत असले तरी मला तिच्यात विशेष रस नाही आहे. जीवन भाष्य जे आहे प्रत्येकाला आयुष्यात काय हवं आहे आणि तो त्या पद्धतीने विचार करतो का, त्या पद्धतीने गोष्टी तो डील करतो का, हा मुद्दा तिच्यामध्ये येतो बघा. तो जीवनावर भाष्य करणं, जीवनाच्या एक एक अँगलवर 360 डिग्रीमध्ये आयुष्य तुम्हाला कादंबरीमध्ये बघायला मिळू शकतं बघा. कादंबरीमध्ये अनेकांगी चित्रण आहे बघा, है ना. हे जे म्हणतो ना आपण 360 डिग्री, प्रत्येक आस्पेक्ट बघणं आयुष्याचा, वेगवेगळे जे काही तिच्यामध्ये थॉट प्रोसेस आहे तिच्यावर काम करणं जे आहे, हा आधुनिक आकृतीबंध आहे बघा, है ना. मॉडर्न कथा ही प्राचीन आहे, कथा आधीपासून आहे बघा. तुम्ही असं ऐकलं का आमच्या आजीने आम्हाला एक कादंबरी सांगितली होती, आमच्या आजीने आम्हाला कथा सांगितली. कादंबरी आधुनिक आकृतीबंध आहे बघा, की एखादी गोष्ट विस्ताराने मांडणं, तिच्यामध्ये जे आहे की ते लेखकाचं जे काय किंवा लेखिकेचं अनुभव विश्व जे आहे ते अजून विस्तृतपणे लोकांसमोर ठेवणं, है ना. आता याच्यामध्ये अनुभव, घटनापात्रे, प्रसंग यांच्यासह हे बघितलं जातं आणि तो एक आस्पेक्ट तिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. सो बेसिकली जे आहे कादंबरी अशी असते बघा, किंवा कादंबरी हा वाङ्मय प्रकार, त्याची वैशिष्ट्य काय तर त्याची वैशिष्ट्य ही आहेत. सो ह्या गोष्टी ज्या आहेत सिम्पली जर आपण याला समअप करायचं म्हटलं
तर कादंबरीमध्ये तुम्हाला अवकाश मोठा आहे, तिच्यामध्ये अनेकविध पात्र, अनेक प्रसंग तुम्हाला रंगवता येतात, जीवनाच्या एकूण एक आस्पेक्टला तुम्हाला टच करता येतं तिच्यामध्ये, आणि जे आहे की तो स्पेस तिथं मिळतो, तिच्यामुळे जे आहे कुणाचा स्वभाव कसा आहे, कुणाचं जे आहे नेचर कसं आहे, या प्रत्येकावर तुम्हाला भाष्य करता येतं. दॅट्स कादंबरी. ओके.